प्रभाग क्रमांक 146 या ठिकाणावरून उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून उभे आहेत राजेश पूर्वेजी। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। त्यांना उमेदवारी का मिळाले आणि येणाऱ्या काळामध्ये 146 प्रभागाचं ते चित्र आहे, सध्याचं वास्तव आहे ते कशा पद्धतीने बदलणार आहेत आणि या ठिकाणचे जे रहिवाशांच्या सुविधा अपुऱ्या आहेत त्यांना कसं ते पूर्ण करून त्यांची आश्वासनं पूर्ण करणार आहेत। आपण जाणून घेऊया थेट त्यांच्याशी। काय सांगाल? सन्माननीय उद्धवजी ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आणि शरदजी पवार साहेब या सगळ्यांनी एक निष्ठावंत गोरगरीब मुलाला सन्माननीय साहेबांनी तिकीट दिलेलं आहे आणि पक्षाचा उमेदवारी देणारा आम्हाला एवढंच सांगितलं आहे की सर्वसामान्य कुटुंबातील तुमच्या निष्ठेला हे बघून आम्हाला तिकीट मिळालेलं आहे आणि हे निष्ठा आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व महाराष्ट्र सैनिक, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून याचा विजय कसा करता येईल त्यासाठी आम्ही सर्व दिवस रात्र मेहनत करत आहोत, जनतेपर्यंत पोहोचत आहोत। जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत आम्ही जात आहोत। या ठिकाणाहून अनेक उमेदवार मनसेकडून इच्छुक होते, मात्र तुम्हाला उमेदवारी मिळाली, याचं कारण काय किंवा काय सांगाल? याचं मुख्य कारण फक्त निष्ठा आणि निष्ठा। ठाकरे कुटुंबात एकच असते, तो सामान्य। आज मी गटाई कामगार असून मला माझ्या साहेबांनी एक चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली। याचं मुख्य कारण की सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते, कोण रिक्षावाला, कोण चायवाला, कोण पानटपरीवाला, त्यांना संधी द्यायचे। आज एक निष्ठावंत कार्यकर्त्याला जी 20 वर्षापासून साहेबांच्या सोबत एक निष्ठेने काम करत होतो, ती निष्ठा बघून सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेबांनी विचार करून मला या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे। आज प्रचार कार्यालयामध्ये आपल्या जे पक्षप्रमुख आहेत राज ठाकरे ते सुद्धा यांनी भेट दिलेली आणि आपल्याला शुभेच्छा कशा प्रकारे दिल्या, काय सांगाल? मला खूप शुभेच्छा दिल्या, सांगितले की सर्व शिवसैनिक आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांनी विजय हा आणायचाच आहे। तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करा, परंतु हे जिंकूनच यायचं आहे। इकडे आम्हाला साहेबांनी एकच आशीर्वाद दिला आहे की तू जिंकून येण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढी तू मेहनत घे आणि जिंकून ये। म्हणजे रेल्वे इंजिन आहे जे तुमची निशाणी या ठिकाणी भरधाव वेगाने पडणार आहे असं वाटणार आहे? हो, 100%। त्या इंजिनला आमची मशालची हात आहे आणि मशालची जी साथ आहे ना आमची, ती मशाल अख्खा इंजिनच्या कोयल्याला जशी आग लावून आहे ना, अख्खा प्रभागात हा इंजिन धावल्याशिवाय राहणार नाही, एवढं काही नक्की सांगतो। म्हणजे नक्कीच या ठिकाणी मशालची जी किमया आहे या ठिकाणी इंजिनला जोड मिळाल्यामुळे तुम्हाला उमेदवारी जी मिळाली आहे त्याला सार्थक होईल 100%। कारण की उद्धव साहेब, सन्मान्य उद्धव ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरेजी हे ज्या प्रकारे सोबत आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक एकजुटीने एक सोबत काम करत आहोत आणि सर्व तळागाळातील सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत येऊन माझ्या प्रचाराला दिवस रात्र मेहनत घेत आहे। तर आपण नक्कीच या ठिकाणी पाहूया की त्यांच्यासोबतचे समर्थक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया। त्यांचं समर्थन कसं आहे या ठिकाणी आपण संवाद साधूया। शाखा अध्यक्ष आहेत आपल्यासोबत अविनाशजी, यांच्यासोबत आपण संवाद साधू। काय सांगाल या ठिकाणी राजेजींना उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगाल? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 146 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीच्या उमेदवार आपले गरीब परिस्थितीतनं अनुकूल याच्यामध्ये जे नेहमी नागरिकांच्या संपर्कात राहतात आणि वरती संभाजीनगर ब या स्लम एरियामध्ये त्यांनी आता सांगितलं की एकदम गरीबाचा मुलगा, गटाई कामगाराचा मुलगा आणि 20 वर्ष ते संघटनेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एकदम याच्याने राहत आहेत, म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राहत आहेत। आणि आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांनी आम्हाला विचारलं की आपण या ठिकाणी महायुतीचा, महाविकास आघाडीचा आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेला उमेदवार देतोय। आमच्याकडे तसं काही तक्रार नसते, साहेबांचा आदेश जो असतो ते पालन के इच्छुक सर्व असतात, पण या ठिकाणी कोणी त्यांना विरोध केला नाहीये। एक दिलाने, एक मताने शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून मी देखील गरीब घरातलाच कार्यकर्ता आहे, पण मी सर्वस्वी आमचे सर्व महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेनेचे पदाधिकारी सर्व त्यांच्या मागे आणि आमचे उपनेते वाडोली गावचे सुपुत्र सुबोधजी आचार्य सर्व या ठिकाणी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत। आणि खंबीरपणे उभे आहेत म्हणजे कसं आहे, शिवसेनेने गेल्या 28 वर्षामध्ये या ठिकाणी सत्ता महानगरपालिकेत घेतली, ती सत्ता उगाच काय घेतली नाहीये। जसे आता हे भाजपा मिंदे सरकार जे पैसे वाटून नगरसेवक, आमदार, खासदार विकत घेत आहेत,
आणि जे पाडापडीचं राजकारण त्यांनी जी महानगरपालिका लुटून खाल्लेली आहे ती सर्व नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे. 600 कोटीचा तोटा 1997 साली महानगरपालिकेत असताना नंतर 25 वर्षामध्ये त्या ठेवी महानगरपालिकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी 92,000 करोड रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी ठेवल्या. आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये काही नवीन करायची सर्व स्थिती त्या ठिकाणी त्यांनी केली. कोरोनामध्ये त्यांनी जे उल्लेखनीय कार्य केलं, तोक्ते वादळ असेल, आमचे थाली बजाव घंटा बजाव हे काम नाही केलं. 2 ते 5 रुपयामध्ये शिवभोजन थाली त्यांनी गरीब घरातील नागरिकांना पोहोचवलेली आहे. आणि एक सरसकट शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी दिली. कोण गरीब आहे, कोणाचं राजकीय वर्चस्व जास्त त्यांना नाही दिली, सरसकट कर्जमाफी दिलेली आहे. मच्छीमार बांधवांना नावाशेवा प्रकल्पामध्ये जे प्रकल्पाबाबत जी घरं झाली, ज्यांच्या होड्या बंद झाल्या, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे. हे तुम्हाला नाकारता येणार नाही. त्याचबरोबर आज आपल्याला गरीब घरातल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 50,000 1 लाख डोनेशन द्यायला लागतं. त्या ठिकाणी त्यांनी मुंबई पब्लिक स्कूल पूर्ण मुंबईमध्ये स्थापन केलं. तुम्हाला माहिती आहे आमच्या 2 किलोमीटरच्या हाकेवर आज आणिकगाव असेल, अयोध्येनगर असेल, मारोली चर्च असेल, RCFच्या लगत सेटाईट असेल, या ठिकाणी चांगल्या प्रकारे उच्च दर्जाच्या शाळा, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण, त्याच्यामध्ये टॅप पण आला, सर्व काही देत आहेत. त्याचबरोबर कोरोनामध्ये जेव्हा आता मी बोलत नाही, काही मला पण काहीतरी प्रतिबंध आहेत, पण मी आपलं तोंड बंद ठेवतोय, कारण की काय आपलं काम बोलणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि आमचे शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक सर्व एकजुटीने एक दिलाने आपला उमेदवार निवडून कसा येईल, कोणालाही विरोध न करता, कोणाच्या बाबतीत दुराचार न करता आमचा नगरसेवक निवडून आणण्याची पूर्ण तयारी आम्ही ठेवलेली आहे. जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. या शिंदे सरकारने, भाजपा सरकारने मराठी अमराठी, मराठी गुजराती, मराठी उत्तर देशीय, मराठी मुस्लिम बांधव यांच्यामध्ये जे तोडाफोडीचं राजकारण जे इंग्रजांनी केलंय त्याची पुनरावृत्ती हे करत आहेत. हे आम्ही करणार नाहीये. उद्धव साहेबांनी केलेली कामं, 500 स्क्वेअर फीटच्या घरांना माफी, आता 700 स्क्वेअर फीट होतात आहे, बरोबर आहे. आणि चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण आणि नागरिकांना चांगलं आरोग्य देण्यासाठी महानगरपालिकेबांधवांना सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करतो. आपण आपल्या माध्यमातून आमचे विचार, कार्यकर्त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा एवढी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आपल्याला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. नक्कीच आपण पाहिलं की मकर संक्रांतीचे हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तत्पूर्वी आपण अजून कार्यकर्ते आहेत मनसेचे, त्यांच्याशी संवाद साधूया. संक्षिप्तमध्ये सांगा, उमेदवार आपले राजेश पुरकेजी तुमच्या पक्षात उभे आहेत, त्यांचं समर्थन तुम्ही कसे करत आहात? साहेब, राजेश पुर्वे आणि शेवाळे साहेब यांनी तर प्रभागा सोडून मुंबईपर्यंतचे सर्व काय बोलून टाकलेत, पण आता मी फक्त प्रभागामधले जे समस्या आहेत त्या विषयावरच बोलेल. बाकी मार्गदर्शन त्या दोघांनी केलेलेच आहे. आमच्या इकडे गटर नाळे हे तर आहेच आहे. डोंगर भागामध्ये आम्ही सर्व राहत आहात. तिथे दवाखान्याचा प्रश्न होता. बाळासाहेब दवाखाना हा होता, तो बनत नव्हता, त्याचा शेड बनत नव्हता. राजेश पुर्वे साहेबांनी तिकडे आंदोलन घेऊन तो बनवून घेतला आहे, पण कदापि अजूनपर्यंत त्याचं उद्घाटन झालेला नाहीये. पण आम्हाला अशी एकंदर माहिती मिळते की त्या ठिकाणी ज्या सामान्य गोष्टी असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात, वैद्यकीय तपासणीच्या, त्या सुद्धा सध्या अवेलेबल नाहीत, उपलब्ध नाहीत. त्या नाही, अजून ते ओपन झालेलं नाहीये, उद्घाटन त्याचं झालेलं नाहीये. ते राजेश पुर्वे साहेबांच्या हातानेच, कारण की त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन ते शेड बांधण्यात आलेलं आहे, ते दवाखाना बांधण्यात आलेलं आहे. ओके, कुणीतरी ते कुणाच्या घशात ते जाणार होता, पण त्यांनी आंदोलन करून ते शेड तयार करून तर घेतलंय, पण अजून त्याचं काय उद्घाटन झालेलं नाहीये. पण असं आम्हाला तिकडच्या जनतेला वाटतं की राजेश पुर्वे साहेब निवडून आल्यानंतर त्यांच्याच हातचे ते बाळासाहेब दवाखाना उघडण्यात येईल. त्याच्या व्यतिरिक्त खूप काय अजून प्रश्न आहेत रस्त्याचे वगैरे, ते का मी थोडक्यात बोलतो. तो आम्ही निवडून आल्यानंतर त्या सर्व गोष्टी आम्ही करून घेणारच. तर आपण जाणून घेऊया की मूलभूत ज्या समस्या आहेत त्यांना तर राजेश पुर्वेजी वाचा फोडणार आहेत, ते करत आहेत काम. मात्र तुम्ही काय सांगाल की हे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार प्रसार करणार आहात? महाराष्ट्र निर्माण सेनेचं जे चिन्ह आहे इंजिन, त्याला कसं पळवणार आहात? फर्स्ट सर्वात प्रथम मी राज साहेबांना आभार मानतो की सामान्य माणसाला त्यांनी तिकीट दिलेली आहे. पहिलं तर असं चाललेलं आहे की आमदार खासदार त्यांच्या घरातल्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे.
हे सामान्य माणसाला दिलं ती आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट की कोरोनाच्या वेळी महाराष्ट्र सैनिक आणि उद्धव साहेबांचे कार्यकर्ते यांनीच काम केलेलं आहे, ते सर्व सामान्य लोकांना माहिती आहे. आणि रेल्वे इंजिनची बात झाली, दोन्ही भाव एकत्र झालेले आहेत, तर मराठी लोकांना सर्वांना कळलेलं आहे की गुजरातला चाललेलं आहे सर्व. तर नक्कीच आपण पाहिलं की जे मराठी माणसांचा हक्काचा माणूस आणि स्थानिक जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राजेश पूर्वेजी प्रभाग क्रमांक 146 मधून त्यांना उमेदवारी लाभलेली आहे, मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देऊन मतदार राजा किंवा पदाधिकारी त्यांचं समर्थन करत त्यांना विजयी करणार आहेत असं आश्वासन या ठिकाणी मिळालेलं आहे. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह आवाज इंडिया मराठी, मुंबई.